नमस्कार. पावसात भिजलेलं कावळ्याचं पिल्लू. एक होता काऊ, एक चिव पण होतीच. पण या गोष्टीत तिचं काही काम नाही. तर एक होता काऊ. नेहमीची येतो मग पावसाळा, याप्रमाणे पावसाळा येणार या तयारीने त्या कावळ्याने घरटं केलं. आमच्या हॉल समोरच्या आंब्याच्या झाडावर गेली अनेक वर्ष करतोय तो. निरीक्षणाने ओळखता येतात मला वेगळे वेगळे कावळे. सरदारची काही जमत नाहीत अजून तेवढे. घरटं व्यवस्थित तयार करतात कावळे. कावळ्याचं घर शेणाचं. हे दिवस गेले आता. तर घरट्यात यथावकाश कावळिणीने अंडी घातली. यथावकाश त्यातून पिल्लं जन्माला आली. 2 धडधाकट, एक त्या मानाने लाजरं बुललं. 2 बाकी पिल्लांच्या तुलनेत या पिल्लाला जास्त दिवस भरवलं कावळा आणि कावळिणीने. फ्लाइंग लेसन्सही सुरू झाले मग. गेली अनेक वर्ष पाहत आलोय मी अनेकदा. अनेक काऊ आणि त्यांची घरटी आणि पिल्लं. सगळे कावळे काळेच आणि कोकिळेचं एखादं असलं तरी तेही काळच. घरट्यातून थोडीशी उडी, आधी काही पावलं, मोकळ्या फांदीवरून मग टेक ऑफ. सुरुवातीला आजूबाजूच्या झाडांवर. अगदी लगतची झाडं म्हणजे नारळ, अशोक आणि जांभूळ. नारळाचं झाड जास्त आवडायचं बहुधा या पिल्लाला. उडण्यासाठी सोपं जात असावं बहुधा. झावळीवर बसलं की इतर फांद्या आड येत नाहीत उडायच्यामध्ये. टेक ऑफ आणि लँडिंगला अडथळा पण नाही मध्ये इतर पानं फांद्यांचा. छान पार पडला उड्डाण प्रशिक्षण कार्यक्रम आणि अखेर एक तो दिवस उजाडलाच. कावळा आणि कांबळी लांब गेले उडायला. ते आलेच नाही तिथे परत. पिल्लू आता तसं मोठं झालं होतं म्हणा. त्याची 2 भावंडं आधीच उडू लागली होती. जास्त स्मार्ट आणि सशक्त होती ना ती. आणि अखेर तोही दिवस उजाडलाच. पिल्लू बसलं होतं जांभळाच्या झाडावर. अचानक ढग दाटून आले. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि सुरू झाला पाऊस. अगदी कोसळती धारा, मुसळधार. दिवसा उजेडी अंधार झाला. धुवाधार पाऊस, संततधार. पिल्लू चांगलंच गोंधळात पडलं. आधी खूप कावकाव करून झाली. बहुधा आई वडील भावंडांना हाका मारून झाल्या असाव्यात. मग लक्षात आलं त्याच्या, मोठे झालोय आता आपण. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतःच्या पंखांच्या जोरावर उडायचं. ज्याचं त्याचं क्रूज, ज्याच्या त्याच्या खांद्यावर. शेजारीच होतं जवळच ओळखीचं नारळाचं झाड. आधी अंग झटकून अंगावरचं पाणी उडवलं. धो धो पाऊस सुरूच होता. पंखात शक्ती एकवटली आणि घेतली झेप. जांभळाचं झाड ते नारळाचं झाड. म्हटलं तर फ्लाईट छोटी होती, पण पिल्लू लहान होतं आणि पहिलाच पावसाळा होता त्याचा. पण छान यशस्वी केलं लँडिंग त्याने झावळीवर. अगदी कावळा कावळीने शिकवल्याप्रमाणे आणि स्वतः मन लावून शिकल्याप्रमाणे. झावळीवर बसताच त्याला खूप आनंद झाला. काव 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 काव. त्याने साऱ्या जगाला सांगितलं ओरडून, बघा मी एकट्याने एवढ्या पावसात उड्डाण केलं. इतका लहान असून. पिल्लू इतकं लहान की कावकाव करताना त्याच्या घशातला गुलाबीपणा दिसत होता. मात्र झावळीवर बसण्याचा आनंद क्षणभंगूर निघाला. झावळीवर दुसरं संरक्षण काही नाही. त्यातून ती निसरडी आणि उतरती. पकड घ्यायला काही नाही. आणि पाऊस आपला बरसतोच आहे. त्याच्या जोडीला आता वारा सुद्धा सुटला होता. पिल्लू चांगलंच गोंधळलेलं कळत होता. निर्णय चुकल्याचं लक्षात आलं त्याच्या एवाना. काही मिनिटं ते तसंच बसून राहिलं झावळीवर. कसं बसत. झावळी प्रचंड हलत होती. आजूबाजूची झाडं माडं सारं ओलं चिंब झालं होतं. पिल्लाने आजूबाजूला पाहिलं आणि दिसलं की आहा हा, आपलं जन्मस्थान, आपलं घरटं जिथे होतं ते आंब्याचं झाड दिसलं त्याला. उडायला शिकायच्या आधीचे कित्येक आठवडे हेच तर घर होतं त्याचं. उडण्याचे पहिले धडेही इथेच गिरवले होते त्याने. पहिली झेप इथूनच घेतली होती त्याने. आधी हे नारळाचं झाड, मग ते जांभळाचं आणि मग परत आंब्याचं. लख्ख आठवलं त्याला. कावळ्याचंच पिल्लू ते. चाणाक्ष असणारच. एकच फरक महत्वाचा होता. तेव्हा पाऊस नव्हता आणि आईवडील होते. एक क्षणभरच विचार केला बहुधा पिल्लाने. पुन्हा एकदा झटकलं अंग. सगळी मरगळ अंगावरच्या पाण्याबरोबर झटकून टाकली आणि घेतली झेप त्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने. बघता बघता आत पानाआड सुरक्षित दिसेनासंही झालं ते कावळ्याचं पिल्लू. या साऱ्याचा मी साक्षीदार. एक क्षण पिल्लू झावळीवर भिजत असताना मनातही आलं होतं माझ्या की त्याला उडवावं तिथून, म्हणजे ते जाईल दुसऱ्या झाडावर म्हणून. पण स्वतःला आवरलं. पिल्लू मोठं झालं की त्याचा मार्ग त्यानेच ठरवायचा, नाही का. आपण फक्त उडायला शिकवायचं.
आपापल्या पिल्लांना छान उडायला शिकवा आणि त्यांचं त्यांना उडू द्या, हीच सदिच्छा. बिजो, आषाढ 2018. आजचा बोनस. आज सकाळी ही सारी सत्य घटना घडली, तीच या लघुलेखाची प्रेरणा. त्या कावळ्याच्या पिल्लाचे झावळीवर असतानाचे आणि उडायच्या आधीचे काही फोटो. मला तरी त्याचा चेहरा बावरलेला कळत होता. नमस्कार.